बाथरूमची अशा पापड्या आलेल्या आहेत, हे आपण टचअप करू. व्हाईट कलर आहे, कलर टू कलर करू. हे असे काही क्रॅक आलेले आहेत, ते क्लिअर करू. डबल कोट करावं लागेल. असे काही क्रॅक आले तर यामध्ये सिलिकॉन भरून देऊ आपण तुम्हाला, त्याचे थोडेसे वेगळे चार्ज होतील. पुट्टीमध्ये फिलअप होतं पण ते मग परत रिटर्न होतं. इथे सिलिंग काही ठिकाणी फॅनच्या पाशीच खराब झाला आहे. आपण जेव्हा काम करू त्यानंतर हे फॅन वगैरे साफ करून देऊ तुम्हाला, कारण काही कुठं काही लावलं आहे बघा, फुल घाण झालं आहे फ्लॅट. टचअप बऱ्याच ठिकाणी झाले ते टचअप. हे बाटला थोडंसं दिसत नाही, पण असं जवळून केलं तर दिसत. तर आपण हे टचअप वगैरे काढू व्यवस्थित. या ठिकाणी ज्या पापड्या आल्या आहेत ते फुगलेलं आता दाखवता येणार नाही. स्क्रॅप करून याचे क्रॅक वगैरे काढून घासून कलर काम करता येईल. त्या ठिकाणी असं आले, ह्या ठिकाणचे असे क्रॅक आले तर या ठिकाणी सिलिकॉन भरल्यानंतर ते क्लिअर होतं. आणि जे बाकी क्रॅक मोठे मोठे त्यांचं काय आपण त्यांना करू. याच्या सिलिंगला काही खराब झाले तर या ठिकाणी आपण डोअरच्या बाजूला सिलिकॉन भरलं म्हणजे परत ते डोअर्स ओपन होत नाही. हे झालं. हा झाला पहिला रूम. हा सेकंड रूम. हे बघा पूर्ण खराब झाले. काळं तर पण सगळी नमी लागली. व्हेंटिलेशन होत नाही वाटतंय, त्यामुळं बाथरूममध्ये तर काही करायची गरज नाही. उगाच काळं वगैरे झाले बाथरूममध्ये, तर ते तुमचं असं आहे. आत्ता जे आहे ती पोझिशन तुम्हाला दाखवतो. म्हणजे हा निघालेला आहे किंवा काढून ठेवलेला आहे. त्याने गिझरसाठी काढला आहे, कशासाठी पण आहे काढलेला. आणि बाथरूमची परिस्थिती पाहून घ्या, खूप कोजळी विजळी. तुम्हाला ते डीप क्लिनिंगमध्ये क्लिअर करावं लागेल, खूप घाण असत नाही. झालं जातं ठीक आहे. तर त्यानंतर ही दुसरी भिंत, हे असं झालेलं आहे. हे क्रॅक वगैरे तर सगळे आपल्या पेंटमध्ये आणि पुट्टी पिलिंगमध्ये क्लिअर होतील. पण त्या ठिकाणी सिलिंग खराब झालं आहे. हे क्लिअर करावं लागेल. मी तुम्हाला मोजमाप करून पाठवतो, मला OTP पाठवा. हा आहे हॉलमध्ये ठीकठाक आहे. आणि क्रॅक वगैरे आले तर POPला तुमच्या ते क्रॅकवरून कलरचं काम करावं लागेल. आणि या ठिकाणी यांनी काय भरलं आहे मला कळालं नाही. या ठिकाणी असं काहीतरी TV युनिट वगैरे असेल त्या ठिकाणी भरलं. हे अशी खराब झाली एक भिंत. या ठिकाणी असं हॉलमधलं खालून खराब झालं आणि मध्ये पण आहे, पण जास्त एवढं काय नाही. हे काळे डाग घासून वगैरे निघते किंवा ह्या क्रॅक आहेत, ह्या क्रॅक आपण फिलिंग करू. आहे ही अशी हॉलची परिस्थिती आहे. हा हॉलचा असं खालचा भाग खराब झाला आहे. काही ठिकाणी पाईप लावलेत, काही ठिकाणी जे खड्डे केलेत. हा दुसरा, हा तिसरा असं आहे खड्डे वगैरे, असे क्रॅक वगैरे. अशी परिस्थिती आहे सध्या फ्लॅटची. या ठिकाणी काय ओली ती आहे काय ते काही माझं पण लक्षात नाही येते. काही तर जर पाण्याचा पाईप वगैरे असलं तर ते काळं होतं. कारण इथं बाथरूम आहे. या ठिकाणी हातोडीचे भरपूर ठोके मारलेले आहेत. आणि हे बघा ओल वगैरे खाली आहे. तर ओल वगैरे चेकिंग करायचे असते. दारूच्या बाटल्यांचा कणं आता पाण्याचे डाग आहेत का गुटक्याचे डाग आहेत ते नाही माहिती, पण आहेत. ते पण क्लीन करावं लागेल. इथं बुरशी लागली, इथं नळांना. वरतून लिकेज असेल तर ते लिकेज पाहून घ्या, काढून घ्या. मला तर वरतून लिकेज वाटते की गुटक्याचे डाग नाहीत, कारण हे पाण्याचे डाग दिसतात. ते पहिलं तर मला वाटलं होतं, पण क्लीन करावं लागेल. इथं काय पेंट नाही आहे दरवाजा, आणि दरवाजांची परिस्थिती फार खराब आहे. हे साफसफाई करून
करावं लागेल. हा एक किचन. तर किचनमध्ये अशी परिस्थिती आहे, थोडंफार खराब झालंच आहे इथं, पण कारण इथं जरा काही बनवलेलं दिसत नाही, त्यामुळे थोडंसं काळपटपणा कमी आहे. असे काही काही डाग आहे ते जवळून ज्या दिसतात बल्बच्या बाजूला. पण इथं क्रॅक वगैरे नाही आहेत याच्यात जास्त, थोड्याचे हे असे थोड्या थोड्या आहेत, 2-4 ठिकाणी आहेत क्रॅक. आणि किचनला अशी टाईल्स आहे. पहिली कशी होती मला काही माहिती नाही, जे डिझाईनमध्ये त्या म्हणजे खाली कलर करावं लागेल. खाली टाईल्स नाही आहे, या ठिकाणी पुट्टी बिल्डअप करावं लागेल. आणि असाच व्हिडिओ काम फायनल झाल्यानंतर तुम्हाला ही क्लिअर झाल्याचा. आणि हे जे फरशीवरचे डाग आहे ते आम्ही साफ करून देऊ तुम्हाला, कारण आमचे कलरचे पण डाग पडणार, त्यामध्ये हे डाग क्लिअर होतील. इथं ड्राय बाल्कनी आहे आणि इथे साफसफाई करून घ्यावं लागेल. हे झालं तुमचा किचन. आणि आता हा तिसरा, ही तुमचा पॅसेजमध्ये वरती खराब झालं आहे असं सिलिंगला, बाकी झाड्या वेळ्या आहेत, असे टचअप वगैरे भरपूर झालेले आहेत. हे जे टचअप वगैरे तुटलेत आहेत आत बाहेर वगैरे. हा आहे तुमचा तिसरा. इथं सगळ्यात जास्त खराब झालं आहे. लाईट तर चालूच होता इथं, याचं लाईटचं पुढे बटन, इसका लाइट का बटन किधर है? ये चालू है. अरे बंद क्यों नहीं हो रहा? लेकिन हाँ हो गया. हाँ ठीक आहे. ह्या ठिकाणी मात्र आहे भरपूर खराब. हे सिलिंगचं असं लागलं स्क्रॅप करून. यांनी काय केलंय, पहिले जे बिल्डरने वगैरे केलं असेल त्या ठिकाणी डायरेक्ट ऑइल बॉन्ड मारलेला आहे, पुट्टी वगैरे काही केलेली दिसत नाही आहे. त्यामुळे लिकेज झालंय आणि लिकेज करून खाली पडलं. याच्यावरचा जो फ्लॅट आहे त्यांना सांगा का असं लिकेज येते माझ्या घरात, तिथं काही पाण्याची लिकेज असतील तर ते बंद करून घ्या, कारण सिलिंगचं लिकेज त्याशिवाय निघणार नाही. खालून फक्त आपण त्याला प्रायमर करून कलर करू शकतो. हा स्क्रॅप करावा लागेल, पूर्ण स्क्रॅप करून पुट्टी भरून कलर करावा लागेल. स्क्रॅप करायचा, प्रायमर मारायचा, 2 कोट पुट्टी करायची, मग कलर करायचा. त्यामुळे सेकलेस सिलिंग क्लिअर होईल. बाकी भिंतींना थोडंसं तर ठीकच आहे, नाही थोडंसं खाली खाली ओल आल्यावर ही खराब झाली खालची कर्टिंगची बाजू. थोडंसं काय मुलांनी काय चिटकवली असतील टेप वगैरे ते. ठीक आहे. मॉइश्चराइज भरपूर झालं आहे. ही आहे फ्लॅटची पूर्ण परिस्थिती. काही थोडंफार लागले ते आपण सगळं टचअपमध्ये क्लिअर झालं. क्रॅक वगैरे म्हणजे याच्या अगोदर क्रॅक भरलेल्या दिसतात आहेत तुम्ही, अगोदर पेंट झालेला आहे बिल्डर. ठीक आहे. हे पाण्याचे जे आहे याचं काही बंद करून घ्या, म्हणजे हे बंद होईल हॉलमध्ये. क्या मारा है लोगों ने, क्या मारू. ठीक आहे, तुम्हाला कोटेशन पाठवतो सर मी. असं आहे हा हॉल, मेजरमेंट करतो. आता OTP पाठवा.